नमस्कार मित्रांनो. डॉक्टर नितीन दिघे डॉक्टर नितीन दिघे न्यूज चॅनल यामध्ये आपलं स्वागत करत आहे. आज आपण पुन्हा एक नवीन विषय आणि एक सर्वसामान्यांचे जे प्रश्न किंवा घरासंदर्भात किंवा शॉप संदर्भामध्ये आहेत, या संदर्भामध्ये एक नवीन व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहोत. आज आपण एकदम शॉप जे असतात किंवा दुकाने असतात, हे अतिशय कमी किमतीमध्ये स्टेशनच्या अगदी बाजूला असणारे, या संदर्भामध्ये आपण बोलणार आहोत. आणि कमी किमतीमध्ये स्टेशनच्या अगदी जवळ असणारे असे शॉप्स निश्चितपणाने मध्यमवर्गीय असू द्यात किंवा व्यावसायिक असू, यांच्या लाभाचे किंवा फायद्याचे असणार आहेत. या संदर्भामध्ये आज आपण संपूर्ण व्हिडिओ मध्ये माहिती देणार आहोत. त्याचबरोबर मुंबईसारख्या ठिकाणी घर घेणं अवघड असताना घराच्या किमतीमध्ये दुकाने जर भेटत असतील, निश्चितपणाने आपला सर्वसामान्य नागरिक असू द्यात किंवा व्यावसायिक असू द्यात, यांच्या दृष्टीने ही एक लॉटरी असणार आहे आणि याचा लाभ आपण घ्यायला हवा. या संदर्भामध्ये आपण आज त्या शॉपची किंमत किती असणार आहेत, त्याबरोबरच ते कुठे असणार आहेत, त्या ठिकाणी त्याचा एरिया किती असणार आहे व त्या फायदेशीर असणार आहेत की नाही असणार आहेत, त्याचबरोबर त्याचे ते आपण केव्हा आपण घेऊ शकतो, या संदर्भामध्ये सविस्तर चर्चा आपण करणार आहोत. जर आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया आपण सबस्क्राईब करावं, कारण आपण सर्वसामान्यांचे विविध घर घेण्यासंदर्भातील विषय जे असतात त्याच्यामध्ये मार्गदर्शन गेल्या 6 वर्षापासून करत आहोत. आणि त्या पद्धतीने आपण सिडको, म्हाडा किंवा प्रायव्हेट बिल्डर या सर्व किंवा PMRDA पुणा यांचे जे घरं असतात या संदर्भामध्ये आपण मार्गदर्शन, तसेच जर गरज आवश्यक ह्या विजेत्यांना काही अडचणी असतील तर ती अडचणी सरकार किंवा मंत्रालय किंवा मुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचून किंवा सर्व आपलं मीडियातले बंधू असतील किंवा मीडियातले जे काही आपले सहकारी आहेत त्यांच्या सहकार्याने विविध प्रश्न सोडवण्यामध्ये आपल्याला यश आलेलं आहे. आणि असंच आपण गेल्या 5 ते 6 वर्षापासून वेगवेगळे विषय सोडवण्यामध्ये आजचा जो आपला सर्वात महत्त्वाचा विषय जो आपण घेत आहोत तो म्हणजे अतिशय फ्लॅटच्या किमतीमध्ये किंवा 1 BHK फ्लॅटच्या किमतीमध्ये आपल्याला शॉप कसं भेटेल या संदर्भामध्ये. तर आपण सुरुवात करूया. सर्वात महत्त्वाचं सिडको 2024 लॉटरी गृहनिर्माण योजना जी आहे त्या योजनेमध्ये हे दुकाने किंवा शॉप्स असणार आहेत. हे शॉप्स बामणडोंगरी किंवा उळवण रोडमधील आहेत. आणि हे तुम्हाला म्हणजे माहितीच असेल की नवीन नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट किंवा विमानतळ होतं, याच्या अतिशय जवळ हे असणारं बामणडोंगरी स्टेशन आहे. तसेच अटल सेतूपासून काही अंतरावरती असणारं आपलं प्रोजेक्ट असणार आहे. साधारणपणे 4 ते 5 हजार सदनिका असलेल्या ह्या सिडको प्रोजेक्टच्या आणि स्टेशनच्या अगदी समोर, अगदी स्टेशनपासून निघलेल्या प्रत्येक व्यक्तीला शॉप्समध्ये जायचं असेल तर आपल्या या शॉप्समध्ये येऊ शकणार आहेत. अशा प्राईम लोकेशन्स मध्ये 243 शॉप्स किंवा दुकानांची सिडकोने आता सोडत किंवा निलाव पद्धतीने आता आणलेली आहे. तर याचा आपण लाभ घ्यायला हवा. त्याची साधारणपणे किंमत 40 लाखापासून सुरुवात होणार आहे. आणि ही 40 लाख किंमत जी आहे ही साधारण 1 BHK आज आपण कुठेही मुंबई किंवा नवी मुंबई किंवा आपण पुण्यामध्ये कुठेही जर घ्यायचं म्हटलं तर 1 BHKचा फ्लॅट जो असतो साधारण 30-40 लाखाच्या आसपास असतो. आणि त्याच किमतीमध्ये जर आपल्याला एक शॉप भेटत असेल तर निश्चितपणाने आपल्या व्यावसायिकांसाठी, आपल्या सर्वसामान्यांसाठी फायद्याचं आणि लाभदायक असणार आहे. त्याचबरोबर ह्याचं जे क्षेत्रफळ शॉपचं असणार आहे साधारणपणे 199 स्क्वेअर फीट कार्पेटपासून तर साधारणपणे 500, 550, 550, 515 कार्पेटपर्यंत असणार आहे. त्यामुळे निश्चितपणाने छोटे व्यावसायिकपासून मोठे व्यावसायिक यामध्ये भाग घेऊ शकणार आहेत. आणि याच्यामध्ये फक्त आणि फक्त एकच नियमावली आहे, ती म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट कंपल्सरी. बाकी कोणीही जरी यामध्ये कोणतेच किंवा सिडको, म्हाडा किंवा PMRDA मध्ये घर घेताना आपण असा विचार करतो की आपलं कुठेही आपलं घर नसावं तेव्हा घेऊ शकतो. पण या शॉपच्या नियमावलीमध्ये असं काही नाही आहे. अगोदर आपल्याकडे शॉप किंवा दुकान किंवा आपल्याकडे जरी घर असेल तरीही आपण या लॉटरी किंवा या निलाव पद्धतीमध्ये सिडकोच्या शॉपच्या आपण लाभ घेऊ शकता आणि सहभागी होऊ शकता.
ही साधारणपणे ही जी सोडत आहे ती साधारणपणे 15 मे 2024 या आता येणार आहे. त्यापूर्वी आपल्याला त्याचं फॉर्म किंवा रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे. रजिस्ट्रेशन फी साधारणपणे 1200 रुपये 1150 रुपये असणार आहे. तसेच EMD अमाऊंट जी असणार आहे ती प्रत्येक शॉपची वेगवेगळी असणार आहे. ती साधारण अंदाजे जर आपण म्हणालो तरी 3,80,000 ते 5-6 लाख किंवा त्या दरम्यान किंवा त्यापेक्षाही जे मोठे शॉप्स आहेत त्यांना जास्त पण असणार आहे. तर याची पूर्णपणे माहिती सिडको वेबसाईटवर आपल्याला भेटू शकणार आहे. त्याचं बुकलेट किंवा ब्रोशर आपण यावरती सिडको साईटवरती आपण पाहू शकणार आहात. आणि ही निलाव पद्धतीने असल्यामुळे आपण ती आपल्याला वाटत असलेल्या किमतीमध्ये आपण घेऊ शकणार आहोत. आता बामणडोंगरी हे आहे कुठे किंवा काय याबद्दल आपण थोडंसं लोकेशनच्या माध्यमातून किंवा संपूर्ण सांगू म्हणजे आपण या माध्यमातून आम्हाला सांगत आहोत. नवी मुंबईच्या अगदी लगत असलेल्या नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टच्या अतिशय जवळ असणारं पहिलं बामणडोंगरी स्टेशन असणार आहे. आणि ह्या स्टेशनवरती आता सध्या उरण CST लोकल चालू आहेत. त्यामुळे असंही नाही की भविष्यामध्ये येणारा हा स्टेशन आहे अशातला काही भाग नाही आहे. एकदम आत्ताच्या कंडिशनला जर तुम्ही सकाळी आणि संध्याकाळी गेलात तर प्रत्येक लोकल पूर्णपणे फुल भरलेली आपल्याला तिथे पाहता येते. आणि त्यामुळे इथे येणारा जो मध्यमवर्गीय असू द्यात किंवा व्यावसायिक असू द्यात किंवा कोणी नागरिक असू द्यात ते खूप प्रमाणामध्ये स्टेशनमधून बाहेर पडताना आपल्याला दिसतोय. आणि त्याच्या अगदी लगत स्टेशनच्या समोर हे 243 शॉप्स असणार आहेत. तर यामुळे निश्चितपणाने व्यवसायाच्या दृष्टीने सर्वसामान्यांच्या दृष्टीने हे लाभदायक असणार आहे. स्टेशनच्या जवळ आहे ही एक गोष्ट जरी असली तरीही ह्या सोसायटीमध्ये साधारण 4-5 हजार सदनिका म्हणजे साधारण जर आपण आणि त्याचं साधारणपणे 2 ते 3 महिन्यामध्ये पोझिशन किंवा ताबा भेटणार आहे. आणि रेडी कंडिशन आत्ता ती घरं आहेत. आणि ही सिडको लॉटरीमध्ये भाग घेणाऱ्या किंवा विजेते जे आहेत त्यांच्यासाठी ही योजना होती. त्यामुळे आता हे जे जेव्हा ताबा भेटणार आहे तर ते साधारण 4-5 हजार म्हणजेच प्रत्येक कुटुंबामध्ये 4 जर आपण बघितले तर 20,000 म्हणजे साधारण आपल्या गावच्या याच्याप्रमाणे 1-2 गावं किंवा 2-3 गावात असणारा एवढा मोठा मॉब किंवा पब्लिक 14 मजली ह्या इमारतीमध्ये किंवा आपल्या सदनिकांमध्ये राहणार आहे. हे जेव्हा पब्लिक आपल्याकडे खाली येणार आहे तर आपल्या जे व्यावसायिक खाली शॉप्स आहेत त्यांना निश्चितपणाने फायदा होणार आहे. याचबरोबर आपल्या ह्या प्रोजेक्टच्या अगदी बाजूला फक्त मध्ये रोड असताना रोड आहे आणि या रोडच्या साईडला रिलायन्स हब आहे. त्याचाही आपल्या ह्या शॉपिंग लाईनला निश्चितपणाने फायदा होणार आहे. असं सर्व असताना सुद्धा सिडकोने अतिशय कमी किमतीमध्ये साधारण 40 लाखाच्या आसपास पासून जी ही शॉप्स आपण किंवा दुकाने उपलब्ध करून दिलेली आहेत. हे निश्चितपणाने सिडकोचे कौतुकास्पद आहे. आणि म्हणूनच आपण सर्वसामान्यांनी याचा लाभ घ्यावा. आणि 243 शॉप्स असल्यामुळे आपण निश्चितपणाने आपला जे काही व्यवसायाचं किंवा आपल्या इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने विचार करणाऱ्यांसाठी लाभदायक निश्चितपणाने असणार आहे. ज्या पद्धतीने गेल्या आपण 5-6 वर्षापासून 20 ते 30 हजार सिडको विजेत्यांना मी मदत करत आहोत, त्यांना संघटित करून त्यांचे प्रश्न सोडवत आहोत, त्याच पद्धतीने आता हे सर्वसामान्य किंवा व्यावसायिकांना आपण मदत करण्यासाठी आपण फॉर्म भरण्यापासून तर त्या शॉपच्या ताब्या भेटण्यापर्यंत सर्व मदत आपण करणार आहोत. आणि निश्चितपणाने आपण आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर तसेच माझा पत्ता पण दिलेला आहे. जर आपल्याला काही अडचणी असेल किंवा आपल्याला जर फॉर्म भरण्यासाठी किंवा याची संपूर्ण माहिती असेल तुम्हाला सिडको साईटवर तर भेटणारच आहे. तरीही तुम्हाला याच्या व्यतिरिक्त आणखी माहिती वैयक्तिक मला भेटून पाहिजे असेल तर माझ्या क्लिनिक टायमिंगमध्ये तुम्ही निश्चितपणाने आपल्या ह्या शॉपबद्दल माहिती घेण्यासाठी येऊ शकता. धन्यवाद. आज आपण अतिशय महत्त्वाच्या या विषयाबद्दल आपण व्यावसायिकांच्या लाभाच्या दृष्टीने हे आज आपण व्हिडिओ द्वारे मार्गदर्शन केलं. अशाच पद्धतीने सिडकोच्या किंवा म्हाडाच्या किंवा PMRDच्या भविष्यात येणाऱ्या सर्व योजनांचं इत्थंभूत माहिती किंवा व्हिडिओच्या माध्यमातून आपण देणार आहोत. ज्या पद्धतीने गेल्या 5-6 वर्षापासून मदत करत आहोत त्याच पद्धतीने ह्या व्हिडिओ, कारण की आपल्या यापूर्वी ज्या पद्धतीने खूप
20-30 हजार लोकांपर्यंत व्हॉट्सअप, इंस्टाग्राम किंवा आपलं टेलिग्राम किंवा इतर माध्यमातून आपल्याला किंवा आपल्या रविवारी असणाऱ्या मीटिंगच्या माध्यमातून आपल्याला भेटता येत होतं. परंतु आता जी आपली संख्या आणि आपल्या सर्वांचा साथ जी जास्त प्रमाणात जी भेटलेली आहे, त्यामुळे आपण आता ह्या TV चॅनल, ह्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्याला मार्गदर्शन करत आहोत. धन्यवाद. डॉक्टर नितीन देगे.